नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गणपती बाप्पासाठी खव्याचे मोदक, तेही फक्त 1 वाटी दुधापासून हे मोदक बनवलेले आहेत। खूप टेस्टी बनतात। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। एक मोठी कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे। दूध आपल्याला चांगलं आटू द्यायचं आहे, हलवायचं आहे। दुधाला चांगली उकळी आलेली आहे, चांगलं आटू द्यायचं आहे। थोडंसं आटत आलं की आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे। फुल गॅस करून आपल्याला हे आटवायचं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। 2 चमचे मी इथे साखर घातलेली आहे। साखर घातल्याच्या नंतर आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे। खूप झटपट होतात हे मोदक आणि खूप खायला टेस्टी लागतात। दूध आपलं चांगलं आटत आलेलं आहे। दूध आपले चांगले आटत आलेले आहे। आता अर्धी वाटी आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। दूध पावडर मिळते दुकानामध्ये, ती आपल्याला अर्धी वाटी यामध्ये घालायची आहे। गॅस बंद करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गाठी होणार नाही। मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि फुल गॅस करून आपल्याला आटून घ्यायचं आहे, पूर्ण आटू द्यायचं आहे। आटत आले की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण आपल्याला फॅन खाली ठेवायचं आहे। आता हे पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे। कंटिन्यू एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही। एकसारखं आपल्याला हलवायचं आहे। फुल गॅस केल्यामुळे आपले मिश्रण झटपट आटत आलेले आहे। जास्त वेळ लागत नाही या मोदकाला, खूप फास्ट होतात। केशर घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे। मी थोडंसं उशिरा टाकलं, अगोदर केशरमध्ये दूध घालून ठेवायचं आहे, म्हणजे केशरचा रंग छान येतो। आपल्याला केशरचं दूध यामध्ये घालायचं आहे आणि परत मिक्स करायचं आहे, चांगलं हलवायचं आहे। मिश्रणाला हलवायचं आहे कंटिन्यू, खाली लागू द्यायचं नाही। थोडंसं तूप घालायचं आहे, म्हणजे आपलं मिश्रण खाली चिकटणार नाही।
आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि थोडा वेळ फॅन खाली ठेवायचा आहे, थंड होऊ द्यायचं आहे. आता मोदक बनवून घ्यायचे आहेत. मोदकच्या साच्याने हे मोदक खूप झटपट होतात. बघू शकता, खूप छान असे मोदक आपले पटकन आणि झटकन तयार होतात आणि खायला तर खूपच छान लागतात. फक्त 1 वाटी दुधापासून आपण हे मोदक बनवलेले आहेत. गणपती बाप्पासाठी नक्की बनवून बघा, तुम्हाला पण आवडतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. बघू शकता आपले मोदक तयार आहेत. खूप छान मोदक होतात. नक्की बनवून बघा.